नमस्कार. बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी आमचा मित्र संजीव देशपांडे याचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आलेल्या पहिल्या वाढदिवशी 14 ऑक्टोबरला त्याच्याबद्दल त्याच्या आठवणींचा एक धुंडाळा घेणारा एक पत्र लिहिलं. ते पत्र त्याच्या प्रथम स्मृतिदिनी वाचावं अशी इच्छा त्याची पत्नी सोनल हिने व्यक्त केली. पण तेव्हा आलेल्या गर्दीमुळे ते राहून गेलं. सोनलसाठी, यशसाठी, शेखर, सीमा, सुयश, सुनीता आणि आईंसाठी आणि तसंच आम्हा सर्व मित्रांना नानूच्या आठवणीचा धुंडाळा कायम सोबत राहावा यासाठी आज हे पत्र इथे वाचतोय. त्यानंतर त्या पत्रावर आलेल्या प्रतिक्रिया देखील वाचली आणि शेवटी नितीनने नानूवर अगदी अलीकडेच लिहिलेली एक कविता वाचणार आहे. सुरुवात पत्राने करतो. प्रिय नान्या, मला वाटते आपण एकमेकांना फोनवरून काही छोटे छोटे मेसेजेस केले असतील, ते सोडले तर हे आपले एकमेकांमधले पहिले लिखित दीर्घ संभाषण. तेही आत्तापर्यंत आपण नितीन, फ्रँकलिन, मंग्या, अमोल, दिल्या, आरडी, मराठे, आनंद, भास्कर, अनिता, कल्पना, देवी, रेखा, प्रदीप आंबे, अजय चित्रे, राजेश सिंग, ते सुवर्णा सेठ आदी सर्व मित्रमैत्रिणींबरोबर रुईया आणि पुढे कॅम्पसला मारलेल्या गप्पा, भोगलेले सहवास. आता तू सोनल, यशसह आम्हा सर्वांना कायमचा सोडून गेल्याने आत्ता त्या प्रत्यक्ष गप्पा शक्य नाहीत. म्हणून तू गेल्यावरचा तुझा पहिला वाढदिवस आज 14 ऑक्टोबरला आहे. म्हटलं त्यानिमित्तानं तुझ्या अगणित उत्तमोत्तम आठवणींपैकी ज्या आठवणी आज सहज आठवतील तेवढ्या सर्वांबरोबर शेअर कराव्यात. तेवढाच तू आता आमच्या जीवनात नसल्याचं दुःख त्यामुळे कदाचित कमी होईल म्हणूनही. आपण BScला रुईयासारख्या प्रतिथयश कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर FYला दोघांनी फिजिक्स, मॅथ्स, स्टॅट्स हे विषय घेतल्याने आणि दोघांनाही अभ्यासापेक्षा लेक्चर्सना दांड्या मारून नाक्यावर उभे राहणे, जिमखान्यात जाऊन TT, कॅरम खेळणे, सिनेमे बघणे याची जास्त आवड असल्याने कुठेतरी आपली मैत्री आपोआप जडत वृद्धिंगत होत गेली. ज्यांच्याशी बोलायलाही त्यावेळी भीती वाटायची अशा सुंदर मुलींचे अवलोकन करणे हाही त्या वयातील प्रत्येकाला असणारा छंद कॉमन होताच ती मैत्री वाढवायला. माझ्या बोरिवलीतील घरापेक्षा तुझे सायन्सचे घर रुईयापासून जवळ असल्याने तिथे आपल्या सहजपणे अगदी दुपारच्या जेवणासाठी पण फेऱ्या होऊ लागल्या. जा ये करायला तुझी आवडती बुलेट होतीच. घरी आई, बाबा, शेखर, सीमा, पुढे सुनीता, सुयश यांच्याही ओळखी झाल्या. आईच्या हातचे अतिशय सुग्रास जेवण तर मी अनेकदा जेवलो. माझे लग्न होईपर्यंत गणपतीलाही न चुकता येत होतो. तुझे सायन्ससारख्या भागातील भले मोठे घर, शेखर चालवित असलेली बाबांची आईस फॅक्टरी वगैरे सगळ्याचा खूप अभिमान होता मला. इतर सर्व मित्रांपेक्षा तुझ्या बुलेटची मागची सीट माझ्या अधिक मालकीची होती. SYला मॅथ्स तर TYला स्टॅट्स ड्रॉप करीत आपण दोघेही पास नापास होत एट्या घेत BSc झालो. रुईया नाक्यावरचा पडीक असूनही आपल्यापेक्षा अभ्यासातील अधिक चांगली करिअर असलेल्या खूप खट्याळ, मिश्किल पण प्रसादो केवढा रुबाबदार नसलेल्या, आवाज आणि हसण्यात मक्याशी बरोबरी करणाऱ्या मंग्याबरोबरची आपली ओळख रुईयातीलच. तसे आपण दिनेश ठाकूर, स्मिता शानबाग, राजेश पाटील, सविता सापत्नेकर, कल्पित व्होरा, अनिता हलाडी, फेम विनय वझे अशा अभ्यासू मित्रमंडळींच्या सहवासातही आलो इथं. टिल्लू, घाऱ्या, सद्या, 25, विध्वंस, भटा, सुबोध, पंकज, आपटे, खूप लवकर वारलेला आनंद धुरू अशा अनेक मित्रांची नावे आता 60वीतही 8वीत आहे. पण त्याही आधी आठवतात ती नाक्यावर दिसणाऱ्या सर्व मुलींची नावं. BSc झाल्यावर आता काय करायचे करीत बँकांच्या एक्झाम्स वगैरे देत दोघांनी इस्माईल युसुफमध्ये MScसाठी ॲडमिशन घेतली.
तिथे पहिल्यांदा भेटला तो क्रिकेट, बॅडमिंटन, टी कॅरम, व्हॉलीबॉल असे सगळेच खेळ खूप चांगला खेळणारा अमोल. सिनियर मुलांबरोबर त्याच्या असलेल्या ओळखीमुळे आपली पण कॅम्पसमध्ये होणाऱ्या इंटर डिपार्टमेंट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये फिजिक्स टीममध्ये निवड झाली. ती टुर्नामेंट आपण जिंकली आणि त्यातून मिळालेल्या अनेक मित्रमैत्रिणींमुळे रुईया नाक्यानंतर कलिना युनिव्हर्सिटी कॅम्पस हे आपले पुढील घर ठरले. यात अतिशय द्वाड सर्वांचेच, त्यातही उदयचे जास्त कौतुक असलेली कल्पना, इको या तिच्या विषयात, तसेच इंग्लिशवर प्रभुत्व असलेली सुंदर अनिता, उत्तम पटू देवी, छोटीशी रेखीव रेखा, अशा ज्यांच्यासाठी आपल्याला या ग्रुपला धरून राहावेसे वाटले अशा मैत्रिणींबरोबरच फिजिक्सप्रमाणेच सर्वच विषयात हुशार असलेला, प्रत्येक हिंदी फिल्मी गाण्याचा शब्दनशब्द पाठ असलेला आनंद, त्याच्यातील या गुणामुळे त्याला अंताक्षरी स्पर्धेचा जज बनवले जात असे. आपल्या ग्रुपमधील पहिला हे जग सोडून गेलेला, मंग्याप्रमाणे छान गाणारा, वात्रट आणि तेवढाच हुशार भास्कर. आप मुझे भैया मत समजो, मैं यूपी का ठाकुर हूँ ठाकुर म्हणणारा अजून एक फिजिक्समध्ये हुशार असलेला राजेश सिंग. त्या सर्व वर्षात आपल्या पोटाची भूक भागवणारा, त्याचे संपूर्ण कॅन्टीन आपल्याला आपल्या घराप्रमाणे वापरू देणारा सुवर्ण सेठ आणि त्याचा सगळा स्टाफ. फिजिक्सची कोणतीही डिफिकल्टी आली की ती सुटण्यासाठी जावे असा आपल्याला 5-1 वर्षांनी सिनियर गुरुनंदन भट. आणि त्याला पळवून त्याने आपल्या एकमेकात असलेल्या सगळ्याच प्रेमाच्या डिफिकल्टीज कायमच्या सोडवल्या. हा हुने सारे कॅम्पस दणाणून टाकणारा मक्या. पार्ट 2 परीक्षेच्या खूप आधीपासून रोज आपल्याला त्याच्या कॅम्पसजवळील घरी नेऊन अभ्यास करायला लावून माझे MSc पास करून घेणारा राजू पेडणेकर. रुपारेल कॉलेजमधील राजूच्या बालवयात ज्याचा चेहरा त्यांना त्या चेहऱ्याची थोडेही साम्य नसून RD बर्मनसारखा दिसला म्हणून आपण आजही ज्याला RD म्हणतो, जो आपल्यापैकी अनिताच्या प्रेमात न पडलेला असा एकमेव विनोद, ज्याचं इंग्लिश जन्मजात चांगले, ज्याने आपल्याला तू नव्हे तर आप म्हणायला शिकवले, प्रेमाने मुलीला कसे जिंकायचे त्याचे 101 प्रत्येक वेळी फसणारे फॉर्म्युले दिले, असा जगातील सगळ्यात स्टायलिश TT प्लेयर, जो भास्कर, आनंद, मंग्या, अनिता, गुरु, कल्पना, रेखा, देवी आणि नानू, तुझे स्वतःचे चढता सूरज धीरे धीरे, अशा दारूच्या धुंदीतील तुमच्या आणि चकण्याच्या धुंदीतील माझ्या, अशा आपल्या सर्व गाण्याच्या मैफिलींना ज्याने त्याच्या गिटार बोंगोने सजवले तो फ्रँकलिन. केमिस्ट्रीचा एकमेव दिलदार दिल्या. चांगली कबड्डी आणि TT खेळणारी, केमिस्ट्रीची असूनही फिजिक्स मित्रांबरोबर तेवढेच नाते ठेवून राहिलेली, पुढे आपल्यातीलच सँडोबरोबर विवाहबद्ध झालेली अंजू, आपले सर्व खेळ साहित्य त्याच्या घरी ठेवून ते योग्य वेळी आपल्याला पुरवणारा, आपल्या खेळात सहभागी होणारा किशोर, जो दुसऱ्या वर्षी फ्रँकलिनला पण हरवू शकला तो, कल्पनापासून 2 हात दूरच राहणारा उदय, तुझे शेवटपर्यंतचे हाईकमेट्स चट्या, नितीन आणि शांत उल्हास, माझी त्याची आता भेटच होत नाही असा बेलू, अतिशय व्रात्य विनी, स्वतः प्राध्यापक असूनही आपल्यात मित्रासारखे मिसळणारे, अभ्यासासाठी त्यांचे स्टाफ क्वार्टरमधील घर आपल्याला दिवस रात्र वापरायला देणारे सुस्वभावी डॉक्टर राव, असे दिवस रात्र कॅम्पस सोडूच नये असे वाटणारे किती झक्कास मित्रमंडळ जमले आपल्या इकडे. आणि अशाच एका, जिथे फक्त आपलाच आवाज चालायचा, अशा जमलेल्या आपल्या हा हो मैफिलीमध्ये एकदा एक उंचीपुरी, साधारण मिथुन चक्रवर्तीसारखी दिसणारी पण अमिताभच्या आविर्भावात वावरणारी एक व्यक्ती येऊन तुझ्या बाजूला उभी राहिली. तू ज्याची आम्हाला हा माझा शाळेतील मित्र नितीन कर्णिक अशी ओळख करून दिलीस, ज्याने काही क्षणात त्या मैफिलीचा आणि आपला ताबा घेतला तो कायमचा. पुढे त्याने त्याच्या कर्तृत्वाने कॅम्पसमधील गरवारे इन्स्टिट्यूट स्वतःच्या ताब्यात घेतली
आणि कधी इंटरव्ह्यू पॅनल तर कधी टीचर म्हणून आपल्यालाही तिथे यथेच्छ वागडू दिले. पुढे सुलू नितीनच्या लग्नासह त्याच्या या गरवारे घरी पण आपण सर्वांनीच खूप धमाल केली होती. भरपूर चांगले चांगले वाचल्यामुळे जीवन तिला कळले हो अशा सुलूने आपल्याही हा हा हुहूचे सर्व लाड नेहमी पुरवले. रोहनच्या बालपणात तू आणि मंग्याने त्याचे काका पण चांगले निभावले. कॅम्पसच्या या सर्व मित्रमंडळीत 2 गोष्टी कॉमन होत्या, त्या म्हणजे खेळ आणि हायकिंग. अनेक विकेंड्सला आपण सर्व ट्रेनने नेरळला पोचून माथेरानचे विविध पॉईंट्स चढत होतो. वर गेल्यावर एकमेकांचे डबे शेअर करीत होतो. एका हाईकमध्ये तर प्रत्येकाच्या डब्यात उकडलेली अंडीच निघाली होती. खेळाबाबत सांगायचं म्हणजे आपल्या सर्व मैत्रिणी आणि प्राध्यापक मित्रसुद्धा रोज आपल्याबरोबर टी कॅरमसह क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल हे थोडे दांडगे खेळ पण खेळत असत. विद्यानगरीतील सुसज्ज लायब्ररीपेक्षा आपला जीव या खेळामध्ये अधिक रमला. दिवसभराचे खेळून झाल्यावर मग संध्याकाळ ते रात्री 10 कधी 12पर्यंत सुद्धा आपला गप्पांचा अड्डा जमायचा तो सुवर्णा सेटच्या कॅन्टीनमध्ये. त्यानंतर अनेकदा आपण ट्रेन पकडण्यासाठी सांताक्रूज स्टेशनपर्यंत चालत गेले आहोत. मला पुढे नितीनच्या फियाटची लिफ्ट बोरिवलीपर्यंत सुद्धा मिळत असे. सुरुवातीला सुवर्णाच्या सपाट कापलेल्या छोट्या डिशमधील श्रीखंड पुरी जस्ट लागली ना लागली अशी टेकवून त्या श्रीखंडाच्या एका डिशबरोबर पोट भरेपर्यंत पुऱ्या खाणारे आपण 8-10 जण पुढे नितीनला नोकरी लागल्यावर त्याच पद्धतीने एका बटर चिकन बरोबर ढेर साऱ्या रोट्या खात होतो. अलीकडे तेच आपण तुझ्या आणि नितीनच्या ऐश्वर्याच्या जीवावर 5 स्टारमधील बफेट किंवा तत्सम जेवणे झोडत असतो. तू गेल्यावर काही दिवसातच नितीन सुलू इथे आले होते. तुझ्यानंतर काही दिवसानंतर नितीनची आई वारली म्हणूनही. सगळे रीतिरिवाज उरकल्यावर त्या दुःखात पण त्यांनी आम्हा सर्व मित्रांना यावेळेस सर्वांच्या बायकांसोबत बोलावून पार्टी दिली. तुझ्या सर्व आठवणी उजळायला एक निमित्त म्हणून. मंग्याची संपूर्ण कंपनी काही दिवस आधी आगीत भस्म झाली होती. त्या सगळ्याच्या व्हेरी अर्जंट उभारणीत तो बिझी होता. तरी नितीनच्या सांगण्यावरून तो तुझ्यासाठी आला होता हे मला अगदी अलीकडेच कळलं. आमच्या भेटीनंतर नितीन सुलू सोनल यशलाही भेटून आले. दिल्या आणि नंतर काही दिवसांनी अमोल पण इथे येऊन गेले. तेव्हा तेही आम्हाला या निमित्ताने भेटून गेले. नंतर ते पण सोनल यशची भेट घेणार होते. खरं तर याआधी ही मंडळी जेव्हा जेव्हा भारतात यायची तेव्हा या सर्वांची भेट घडवणारा तू मुख्य असायचंस. तुझ्या ऑफिस कामानिमित्त अमेरिकेतही फेऱ्या व्हायच्या, त्यामुळे तिथेही जाऊन तू तेथील सर्वांच्या घरी राहून आला होतास. हां, तर MSc झाल्यावर काही छोटे मोठे नोकरीचे प्रयत्न करीत तू, मी आणि अमोलने काही काळ मुलुंडच्या वसई केळकर कॉलेजमध्ये काम केले. तिथे गोरे, निर्मला, जयश्री, बर्नडीन, नीना, पुसाळकर यांच्याबरोबरच आपल्याला भेटला तो मराठी. तो पुढे त्याच्या कर्तृत्वाने एका मोठ्या कॉलेजचा प्रिन्सिपल होऊन त्या कॉलेजला त्याने अजून नाव कमावून दिले. त्याने पुढे PhD सुद्धा केली. त्याच्या डॉक्टरेटचा आपल्याला पण विशेष अभिमान होता. तू जाईपर्यंत आपल्या 6माही भेटीत तो आवर्जून असायचा. त्याच्या अनिरुद्धाची नॅशनल लेवलवरील TTतील नैपुण्य, तसेच पुढे ते सोडून UD-सिटीतील केमिकल इंजिनिअरिंग, आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणे आपण खूप एन्जॉय केले. तसेच जाईचे लग्न नागपूरला झाल्यामुळे तुझ्याबरोबरच सोनल आणि यशबरोबरही मला राहता आले. तसे तिथे आपण त्या 2-3 दिवसात जीवाचे नागपूरच करून आलो. मराठीच्या सुजाताचं नाटकं, सिरियल्समधील सहभाग हाही आपला अभिमानाचा विषय. 1-2 वर्षे वझेमध्ये काम केल्यावर तू आणि अमोल तिथून बाहेर पडला. अमोल कॅनडामध्ये गेला आणि तू सुरुवातीला काही लाख कोटींची ऑप्टो इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्स मोठ्या कंपनीज किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटना विकून त्यांचे मेंटेनन्स करणाऱ्या एका कंपनीत काम सुरू केलेस. त्यानंतर तुझ्या खऱ्या अर्थाने उत्कर्ष सुरू झाला. तू ते सर्व प्रोसेसच्या सगळ्या खाचाखोचा शिकलास आणि काही काळाने
त्याच कंपनीतील तुझी एक सहकारी कावेरीबरोबर बाहेर पडून तुम्ही स्वतःची सिमिलर कंपनी उभी केली. त्यासाठी आधी सायनला छोटे ऑफिस बांधले, मग घरातच मोठे ऑफिस थाटले. कंपनीचे काम छान सुरू झाल्यावर लवकरच त्या राहत्या घराखाली स्वतःचा मोठा फ्लॅट घेतलास. तो सुंदर सजवलास. मग घाटकोपरला मोठे ऑफिस घेतले, ते वेल डेकोरेट केले. पवईला प्रेस्टिजियस हिरानंदानीमध्ये भले मोठे घर घेतले, ते अति सुंदर सजवलेस. शेखर सुनीताच्या छोट्या सुयशवर तुझे विशेष प्रेम. तो मोठा झाल्यावर त्याला फिजिक्समध्ये MSc करायला लावून स्वतःच्याच कंपनीत घेतलीस. खरं तर आम्ही सर्व मित्रांनी सुद्धा तुझ्याबरोबरच काम करावे अशी तुझी मनस्वी इच्छा होती, पण एकट्या फ्रँकलिनशिवाय आम्ही कोणी ती पूर्ण करू शकलो नाही. फ्रँकलिन मात्र तुझ्याकडे आला, तो शेवटपर्यंत तिथेच थांबला. सुवर्ण सेटच्या स्टाफमधील श्रीरामला पण तू तुझ्या कंपनीत ॲब्सॉर्ब केलेस. तो अजूनही तुझ्याकडेच आहे. तुझ्या स्टाफमधील इतर नवीन मुलांनी आम्हाला ओळखले नाही तरी या श्रीराममुळे आम्हाला थेट तुझ्या केबिनमध्ये प्रवेश मिळेल. तुझ्या कंपनीचे आर्थिक साम्राज्य पण इतके वाढले की तू अपॉइंट केलेल्या या 25 जणांच्या टीमला तू करोना काळातही पगार देऊ शकलास. पुढे तुझ्या जीवनात सोनल आली. आपल्या नेहमीच्या रिवाजानुसार सगळं पक्क ठरल्यावर तिची पहिली भेट आम्हा मित्रांशीच करून दिलीस. थाटात लग्न झाल्यावर पवईच्या राजेशाही फ्लॅटमध्ये तुमचा सुंदर संसार सुरू झाला. तू लग्न खूप उशिरा केल्याने तिथपर्यंत आम्हा सर्व मित्रांना तुम्ही आपल्या बायकांना किती घाबरता, त्यांच्यासाठी तुम्ही हल्ली घरी कसे लवकर पळता म्हणून चिडवणाऱ्या तुला मग सोनलच्या काळजीपूर्ण येणाऱ्या फोनवरून शामिन, सुजाता, विजूसह आम्ही सर्वांनी तुला पुरेपूर चिडवले. काही दिवसांनी यश आला. त्याचे सोनल आणि तू केलेले थाटातले बारसे, पहिला वाढदिवस आम्ही आमच्या बायकांसह पाहिले. यशचे बालपण आणि सोनलमध्ये तू पूर्णपणे रमला होतास. यशला पोहायला शिकव, संध्याकाळी रोज खाली खेळायला ने, त्याचा अभ्यास घे, त्याला निसर्गात देशविदेशात फिरायला ने. याचा तू आणि सोनल पुरेपूर आनंद घेत होता. मध्यंतरी तुम्ही साधारण तुमच्या घराच्याच उंचीवर तुमचे नवीन ऑफिस थाटले. ते सोनलच्या सौंदर्यबुद्धीने खूपच सुंदर सजवले. या सर्व तुझ्या, सोनलच्या, यशच्या ऐश्वर्याचे आम्ही सर्व मित्र अभिमानपूर्वक साक्षीदार ठरलो. नान्या, तुला उंचीचे खूप आकर्षण होते. बालपणापासूनच तू तुझ्या घराजवळच्या सायनफोर्टच्या टोकावर जाऊन यायचास. ते तरुणपणी व्यायाम म्हणूनही तू या सायनफोर्टलाच अनेक वेळा वर खाली अशा फेऱ्या मारत असायचास. रुईया कॅम्पसला तू हाईक्समधून माथेरानचे वेगवेगळे उंच पॉईंट्स पादाक्रांत केले. पुढे सर्व मित्रमंडळींच्या कामाच्या व्यापातून माथेरान पण लांबचे वाटू लागले, म्हणून तू पनवेल जवळच्या अभयारण्यातील डोंगराच्या सुळक्याच्या उंचीवर वीकेंडला जाऊ लागलास. तू हिरानंदानी टॉवरमधील सगळ्यात उंचावरील फ्लॅट घेतलास. देश परदेशात विमानाच्या उंचीवरून तू यश, सोनलला प्रवास घडवलास. तुझे नवे ऑफिस पण तू उंचावर बांधलेस. माझी आई हॉस्पिटलमध्ये आजारी असताना तू आणि नितीन निदान 3-3दा 21व्या माळ्यावर तिला भेटायला लिफ्ट नाही तर जिन्याने चालत आला. सर्वच मित्रांबरोबरील तुझ्या मैत्रीची उंची, अमर परिजासारख्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या, स्वतःच्या अनेक क्रायसिसमध्ये ठामपणे उभे राहण्याची तुझी उंची, बुलेट, फोर्ड, इकोस्पोर्ट, वेंटो, इलेक्ट्रिकल MG अशी पर्सनल वाहनातील वाढत्या श्रेणीची तुझी उंची, सोनल, यशसह सर्व नातेवाईकांवरील तुझ्या प्रेमाची उंची, सर्वच खूप उंच होते. आणि शेवटी ठाण्याजवळील येऊर डोंगराच्या उंच टोकावर तू तुझा शेवटचा श्वास घेतलास. आज फ्रँकलिन, मंग्या, मराठे, आनंद, मी असे आपल्या ग्रुपमधील मुंबईतील सगळे तू गेल्यावरच्या तुझ्या प्रथम वाढदिवशी जमलो होतो. जमलं तर सोनल, यश, शेखर आणि घरातील सर्वांनाच भेटायचा विचार होता, पण बहुधा त्यांना ते शक्य नव्हते. मग आम्ही आमच्यातच तुझ्या या सर्व गोड आठवणींना उजाळा दिला. तुझा
तुझ्या अनेक लाडक्या मित्रांपैकी सगळ्यात लाडका मित्र आणि आता या पत्रावरील प्रतिक्रिया. नितीन कर्णे, व्हेरी नाईसली रिटन. आनंद देवस्कर, ब्युटिफुली रिटन. नाण्याबरोबर घालवलेला वेळ समोर आला. मी फार इमोशनल होत नाही, तरी गलबलून आले रे. मनातल्या गोष्टी शब्दात उतरवल्याबद्दल धन्यवाद. अॅनीने फ्रँकलिनला लिहिले, प्लीज चेक माय रायटिंग अबाउट अवर डिअर नानू ऑन युअर मेल. इट इज इन मराठी. स्टील रीड इट कम्प्लिटली. फ्रँकलिननी त्यावर लिहिलं, या आय वॉज रीडिंग इट. ब्रिंग्स बॅक फॉन्ड मेमरीज ऑफ नानू. नाईस. अॅनीने मंग्याला लिहिलं, नाण्याविषयी थोडे लिहिलेले तुला मेलवर पाठवले आहे. शक्य असल्यास शेखर, सुयश, सोनलपर्यंत तुला पोचवता आले तर बघ. मंग्याने त्यावर लिहिलं, लिव्ड होल लाईफ ऑफ नानू अगेन व्हाईल रीडिंग दिस. फॉरवर्डेड टू सुयश. आणि मंग्याला लिहितोय, हो तू पण नानूबरोबर आपल्या असलेल्या रुईयापासूनच्या मैत्रीचा संपूर्ण साक्षीदार ना. दिल्याने लिहिले, डिअर अनिरुद्धा, युअर आर्टिकल ऑन अवर डिअर फ्रेंड नान्या is truly a best I have ever read. Thanks for this. It is a true tribute to our dear friend Sanchi. रेखा लिहिते, डोळे भरून आले. किती छान शब्दात मांडले. अमोलने लिहिले, ग्रेट रिटन ट्रिब्यूट टू नान्या प्रोफेसर ॲनी. वी विल मिस हिम डिअरली. अनिता लिहिते, इट इज ट्रूली सरियल दॅट नान्या अँड भास्कर आर नॉट विथ अस. Feels like yesterday that we sat on the lawns outside the canteen, laughing and chatting for hours on the end. The best time of our lives. I almost feel deprived that having moved to Goa meant not having the opportunity to keep in touch as much. Life is weird. The ones who seem content and spread joy are the ones who leave first. And he writes so well. It is difficult to express yourself so eloquently when you are overwhelmed. गुंजन लिहिते, अतिशय प्रदीर्घ आणि नान्या काकाच्या उंचीची पुरेपूर कल्पना देणारं असं छान लिहिलंस. कॅम्पसच्या आठवणी ते बायका पोरांनंतरही टिकून राहिलेली तुमची मैत्री खरंच खूप मोठा आनंद देणारी. मी एकदा तुम्ही भेटता तेव्हा मला सोबतने म्हटलं होतं, आपण ठाण्याला गेलो होतो. नान्या काकाची ती लक्षात राहिलेली पहिली अल्लड आणि मस्तीखोर भेट. मराठी काकांची मुलंही सोबत होती तेव्हा. आम्ही इथे एकमेकांना काय बोलतो ते मनावर घेऊ नका असं आम्हाला रितसर सांगून अगदी कॉलेजमधल्या टवाळ मुलांसारखं चालू असणारं तुमचं संभाषण आम्ही अखंड ऐकत होतो. बाकीच्यांचं माहीत नाही, पण नान्या, मंग्या अशी सहज तुम्ही एकमेकांना हाक मारता, त्यापुढे काका लावून नान्या काका, मंग्या काका म्हणताना मलाही मज्जा वाटते. बहुधा माझ्या लग्नाच्या वेळी संजीव देशपांडे हे नाव माझ्या कानावर पडलं आणि मी कोण संजीव देशपांडे विचारल्यावर तू हसत नान्या काका म्हटलंस ते अजूनही आठवतं. नान्या काका, नितीन काका यांनी मी पेंट केलेला टी शर्ट घालून वर्ल्ड कप मॅच पाहिली ते मला अजूनही मजेशीर वाटतं आणि छानही वाटतं. माझ्या लग्नाच्या वेळेस आलेली आहेराची पाकिटं मी इथं घेऊन आले. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे कॅश बँकेत जमा करा वगैरेमध्ये का कोणास ठाऊक मी नान्या काकाने दिलेलं पाकिट, एक भरलेलं आठवणीचं पाकिट राहू दे म्हणून बाजूला ठेवलं. नान्या काका गेला तेव्हा ते कपाटातलं पाकिट आठवलं. मला कितीतरी वेळ हा योगायोग कशा प्रकारचा हा विचार करत होते. खंबीरपणे मित्रांच्या मागे उभा राहणारा मित्र, मन मिळावू आणि सहज गप्पा मारणारा. तुमच्या मैत्रीचे किस्से ऐकून मलाही कॅम्पसला गेल्यावर अशाच मित्रांचा ग्रुप असावा अशी आधीच इच्छा निर्माण करणारा तुमचा मित्रपरिवार. हर्षात बघतो तेव्हा म्हातारे झालोय कळतं, पण मित्रांबरोबर असतो तेव्हा अजूनही कॉलेजमध्ये आहोत असंच वाटतं. हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे चालत जाऊन एकमेकांना भेटत राहू शकता तेवढे भेटत राहा. कदाचित नान्या काका पण या भेटीचा आनंद घेऊ शकेल तुमच्या सगळ्यांसोबत. आणि गुंजनला लिहितोय, छान लिहिलं आहेस तू पण. तुलाही पुढे असाच उंच ग्रुप मिळाला ना कॅम्पसवर. आपले कॅम्पस आहेच तसं, उंचच उंच माणसं, आयुष्यभरासाठीची जिवलग मित्रमैत्रिणी मिळवून देणारा. मित्रांनी आमच्या तरुण सुवर्ण काळाचं वर्णन असलेलं हे पत्र एकमेकांना फॉरवर्ड केलं.
आणि त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देऊन आम्ही सगळेच तो नानू भास्कर बरोबरचा सुवर्णकाळ त्यांच्या आमच्या आठवणींना उजाळा देत परत परत जगत आहोत. त्या प्रतिक्रिया तुला पाठवतो आणि तुझ्याही प्रतिक्रिया त्यांना पाठवतो. आणि शेवटी आता नितीनने तशी अलीकडेच लिहिलेली नाण्यावरील कविता. आयुष्याची नशा अंगावर आली, मरणाची भीती आता वाटत नाही. वर स्वर्ग आहे की नरक आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण तिथल्या एका टेबलावर चकणा लिंबू बिअरमधून अरे भडव्या अशी साद नक्की येईल. रागात त्याचा शर्ट गळ्याशी हलवून गदागदा मी म्हणेन, आयुष्याचे रंग जराशी आता कुठे उजळले होते. बागडण्याचे दिवस आणि रानमाळही खुणवत होते. चकणा बनवायला तुला खुणावले, कव्वाली सुरू होतच होती. एवढ्या लवकर उठून जायची तुला कसली घाई होती. मग पुन्हा आठवणी रंगतील, केलेले वात्रटी चाळे असतील. बटर चिकन आणि नान खात तिथले दिवसही मस्त जातील. तिथं आहेच मित्र म्हणून मरणाची भीती आता वाटत नाही. धन्यवाद.